लक्ष्मी मिळाली होती। तिच्या येण्यानं घराचं गोकुळ झालं, सारं घर आनंदाने भरून गेलं। मोठ्या बाप्पांचा आनंद गगनात मावत नव्हता। तिला पाहिल्याशिवाय आता त्यांचा दिवस जात नव्हता। मग काय, ती घरी येईपर्यंत पिरवाडीच्या चक्रा सुरू झाल्या होत्या। फटाक्यांच्या जल्लोषात तिचं स्वागत झालं। तिच्या वेलकमला तिची मोठी मम्मा खूप आनंदाने तयार झाली। आता मेकअप मध्ये वाटा घ्यायला आपल्या हक्काची लेक आली। डोळे भरून आले त्यांचे जेव्हा तिला पहिल्यांदा हातात घेतलं। किती फोटो काढून किती नको असं त्यांना झालं। पोरगी लय गोड आहे आमची अशी तिची काकू सारखी म्हणते। तिच्या बारीक बारीक गोष्टींचं भरभरून कौतुक करते। आमची लक्ष्मी आली असं काकाचं स्टेटस पडलं। इतकं आनंदी मी त्याला त्याच दिवशी बघितलं। नॅनो नॅनो करत काका काकू लाड पुरवतात, ते सुद्धा तिच्यावर जीव ओवाळून टाकतात। सगळे नवस सार्थकी लागले। आजीला तिची नात मिळाली। ती आजारी पडली, रडायला लागली की आजीचा जीव कासावीस होतो। ती हसली की आजीच्या चेहऱ्यावर हसू येतं। हेच तर आजी नातीचं जगातलं सगळ्यात सुंदर नातं असतं। आज आजी जगते, थोड्या वर्षांनी ती सुद्धा जपेल। तिच्या ह्याच आजीवर ती मनापासून प्रेम करेल। खूप आनंद मिळतो आई बाबा झाल्यावर, पण थोडासा जास्तच मिळतो मुलगी झाल्यावर। असंच काहीसं यांचं होतं। आईचं तर जग व्यापून टाकलं होतं। तिच्या बोबड्या बोलात, तिच्या पैंजणांच्या आवाजात आई स्वतःला विसरली होती। तिच्यामध्ये ती आता स्वतःचं बालपण अनुभवत होती। आयुष्यभर धंद्याने व्यापलेल्या हातावर हा नाजूक जीव हाताळणं बाबाला अजूनही जमलं नव्हतं। तिच्या सोबत मस्ती करणं, तिला टाइम देणं बाबाला शक्य होत नव्हतं। बाबाची ती प्रिन्सेस आहे आणि कायम असेल, पण ते व्यक्त करायला बाबा हळूहळू शिकेल। कुठल्याही मुलीचा जीव बाबामध्ये जास्त असतो। मला नाही वाटत ज्ञानेश्वरी ह्याला अपवाद असेल। तिच्या या आई बाबांसोबत तिचं आयुष्य खूप सुंदर असेल। आई जास्त जवळ होती, बाबा थोडा लांब होता, पण आई इतकंच प्रेम बाबा सुद्धा करत होता। तिन्ही भावंडांची ती ताईसाहेब झाली। काहीही कळत नसलं तरी दादापणाची भावना त्यांच्या मनात जागृत झाली। रक्षाबंधन, भाऊबीजला आता खऱ्या अर्थाने मजा आली। आपल्याला आपल्या हक्काची ताई मिळाली। त्यांच्या प्रेमाची पहिली हकदार त्यांची नॅनोच असेल। बहिणीला कसं सांभाळायचं हे थोड्या वर्षांनी त्यांना सांगायची पण गरज नसेल। त्यांच्यातलं हे प्रेम कायम फुलत राहू दे। कांबळे घराच्या प्रेमाच्या सहवासात तिचं बालपण उजळून निघू दे। यशाच्या सर्वोच्च शिखरावर तिचंच नाव झळकू दे। आणि इथे बसलेल्या प्रत्येकाचा आई रेणुकाचा आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी असू दे। इतक्या जणांच्या चेहऱ्यावर हसू पसरवणारी आणि घर उजळवून टाकणारी ही पंथी कायम असेल एक गोड परी। अशी ही आमच्या सर्वांची लाडकी ज्ञानेश्वरी। तिला तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या